थोडा मस्त कांदा, त्याच्यावर लिंबू आणि मीठ. नमस्कार, मी प्राजक्ता पही शापूरकर आणि आज तुमच्यासाठी स्पेशल फिश रेसिपी घेऊन आली आहे. दिवाळी तशी संपत आलेली आहे. मला माहिती आहे की तुळशीच्या लग्नापर्यंत आपल्याकडे दिवाळी असते, पण जे व्हेजिटेरियन खायचे दिवस आहेत ते बऱ्यापैकी संपलेले आहेत. तर मासे खाणाऱ्या लोकांसाठी आज मी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे भरलेला पापलेट हलवा. आणि तो सुद्धा मस्तपैकी एकदम इंटरेस्टिंग असं स्टफिंग घालणार आहे. काय कसं करायचं चला बघूयात. कोणताही फिश फ्राय करताना त्याचं जे आउटर कवरिंग असतं, बरेच लोक काय करतात की धना पावडर घाल, गरम मसाला घाल, खूप सारे खडे मसाले घाला. हे काहीही गरज नाहीये. जर तुम्ही कोकणी पद्धतीनं फिश करत असाल, गोवन स्टाईलनं तुम्हाला फिश फ्राय आवडत असेल, रवा फ्राय वगैरे, तर त्याच्यासाठी ना खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात. का तर फिशला स्वतःचा स्वाद असतो आणि त्याला जसं चिकन मटनला आपल्याला खूप सारे मसाले लागतात तसं ह्याला लागत नाही. तर आज मी तुम्हाला पहिला बेसिक फिश फ्रायचा मसाला कसा करायचा, जेणेकरून तो मसाला तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवला तर 1 महिना टिकतो आणि कोणताही फिश असू दे त्याला तुम्ही हा मसाला लावून मस्तपैकी रवा फ्राय किंवा नॉर्मल फ्राय करून खाऊ शकता. कसा करायचा दाखवते या. हा जवारी लसूण आहे, याला सालं काढावी लागत नाहीत. खूप पातळ सालीचा लसूण असतो, त्यामुळे साला सकट घ्या. चव खूप छान येते, कुरकुरीत होतो आणि फिश फ्राय अप्रतिम लागतो. हा आता मी भरपूर मसाला करतेय, त्यामुळे जवळपास 1 वाटी आपल्याला लसूण घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद. आपल्याला ह्याच्यामध्ये ना तिखट पेक्षा सुद्धा लसूण जास्त पाहिजे, म्हणजे लसूण हा ओव्हर पॉवरिंग पाहिजे, तेव्हा हे तिखट आहे ना खूप टेस्टी होतं. आणि इथं मी 5 चमचे तिखट घालतीये आणि मीठ सुद्धा चांगलं 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. आणि ह्याच्यात आता मी चिंच घालतेय. काही लोक चिंच घालतात, काही लोक कोकम घालतात, काही लोक कोकम आगळ घालतात. गोवा, कुमटा, मालवण ह्या साईडला चिंच आणि कोकमचा वापर केला जातो, बाकी सगळीकडे लिंबू रस वापरला जातो. हे बघा, गोव्याला तर विनेगर सुद्धा वापरतात. आता इथं चांगला एक मोठा लिंबू, एवढ्या साईजचा चिंचेचा गोळा आपल्याला यात टाकायचा आहे. आणि हे आता छान फाईन आपल्याला पेस्ट करायची आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, हे असं फाईन पेस्ट तयार होते. आणि ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करायची नाही, नाहीतर ते फिशला चिकटणार नाही. आणि खूप घट्ट केलं तर खूप जाड लेअर येतो, मग तिखट असं लागतं. तर एवढं फाईन पेस्ट असं व्हायला पाहिजे आणि इतकं थिक पाहिजे. आता हा जो मसाला आहे ना, हा आपण छान पॅक बंद डब्यामध्ये, तुमचा स्टीलचा घेऊ नका, काचेचा घ्या, काचेची भरणी घ्या. त्यात भरून जर तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवलं तर महिनाभर टिकतो. जेव्हा तुम्हाला फिश फ्राय करायचा असेल तेव्हा हा मसाला काढायचा आणि तो लावायचा. आता इथं आपण हा स्टफ हलवा करतोय. हे बघा, हे काळं पापलेट जे आहे ह्याला असं पॉकेट मारून घ्यायचं. मी ऑलरेडी एका रेसिपीमध्ये कसं मारायचं ते दाखवलंय. हे इकडचं सगळे गिल्स काढून घ्यायचे, त्याचे स्वच्छ करायचं आणि वरून सुद्धा अशा चिरा मारून घ्यायच्या, म्हणजे जो मसाला आहे तो छान ह्याच्यामध्ये बसतो आणि फ्राय करायला छान लागतं. आणि आता इथं बघा, मी प्रॉन्स घेतलेले आहेत. या प्रॉन्सचं आपल्याला स्टफिंग करायचं आहे. इथं फार प्रॉन्स नाही लागणार आहे, कारण हा मसाला जो आहे ना तो एकाच हलव्यासाठी करतोय. जवळपास आपण बघा इथं एक 7 प्रॉन्स घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे छोटे छोटे प्रॉन्स असतील तर तुम्ही 1 वाटीभर प्रॉन्स घ्या, मग ते कट करायची गरज नाही. पण जर असे मीडियम साईजचे प्रॉन्स असतील तर ह्याला काय करायचं, साधारण असं कट करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे ते छान आतमध्ये बसू शकतात. नाहीतर काय होणार, हे मोठे मोठे प्रॉन्स जर घातले तर ते स्टफिंग बाहेर येईल. हे असं कट करून घ्यायचं. ही रेसिपी खास करून मी माझ्या मुलासाठी बनवते, त्याला प्रचंड प्रॉन्स आवडतात आणि कायम इंटरेस्टिंग काहीतरी खायचं असतं त्याला फिशमध्ये सुद्धा. हे असे बारीक चिरून घेतले की आता हे स्टफिंग आपण कसं करायचं ते दाखवते. यात एखाद दुसरा चमचा तेल, एक बारीक चिरलेला कांदा,
आणि एक टोमॅटो, बस. हे छान मऊ होऊ दे. इथं बघा कांदा थोडा ट्रान्सपरंट झालाय आणि अगदी नावालाच टोमॅटो मऊ झालेला आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची, खूप जास्त नाही, एक अर्धा पाव चमचा, जसं जेवढे प्रॉन्स आहेत त्याच्याप्रमाणे. आता आपले प्रॉन्स कमी आहेत त्यामुळे जास्त नाही घालायचं. आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडा आलं लसूणचा जो एक कसा वास येतो कच्चेपणाचा तो जाऊ दे, मग पुढची प्रोसेस. नावाला पाव चमचापेक्षा पण कमी हळद आणि चवीपुरता मीठ, नंतर मालवणी मसाला 1 चमचा. मिक्स करायचं. तिखट घालू नका कारण मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट असतं. आणि आता ह्याच्यामध्ये प्रॉन्स हे मिक्स करायचं. प्रॉन्स लगेच शिजतात त्यामुळे रब्बर सारखं त्याला होऊ देऊ नका. हे बघा असे पांढरे लगेच होतात ते. पाणी वगैरे काही घालायची गरज नाहीये. गॅस मीडियम किंवा सिम वर ठेवा, नाही तर मसाला जळेल. 1-2 मिनिटं ह्याला शिजू देऊया. हे बघा आता हे असं तयार झालेलं आहे. आता ह्याला भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि गॅस बंद. फिश फ्राय करताना मोस्टली रवा फ्राय जेव्हा आपण करतो तेव्हा सगळेच म्हणतात की आम्ही मसाला लावून रवा लावून आम्ही जेव्हा तव्यावर सोडतो तर तो रवा सगळा सुटून जातो आणि कोटिंग छान होत नाही. तर ते का होत नाही, तर रवा आपण एकतर मोठा घेतो, तो नाही घ्यायचा. इथं बघा हा चिरोटी रवा घेतलाय. समजा 1 वाटी चिरोटी रवा घेतला तर अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. आता तांदळाचं पीठ का घ्यायचं, तर तांदळाचं पीठ काय करतं, जिथं जिथं रवा लागतो आणि मधली जी बारीक भेग असते तिथं तो तांदळाचं पीठ जाऊन बसतं, तर तो मसाला छान चिकटतो. आणि तांदळाचं पीठमुळे आपला जो फ्राय आहे तो कुरकुरीत सुद्धा होतो आणि जो मसाला आहे तो छान इंटॅक्ट राहतो. आता इथं बघा मी काय करणार, एका बाउलमध्ये अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि हा चिरोटी रवा हे सगळं मिक्स करणार. हा 1 वाटी चिरोटी रवा आहे तर अर्धा वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. एका बाउलमध्ये हे सगळं दोन्ही मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला फ्राय करायला जितकं लागणार आहे ना ते आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे बघा हे तुम्ही असं मिक्स करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. इन्स्टंट फ्राय करायला तुम्हाला हा रवा रेडी भेटतो. आणि आता काय करायचं, आपल्याला जितकं हवं आहे तेवढं ह्या प्लेटमध्ये असं पसरून ठेवायचं. हे जे मगाशी आपण तिखट तयार करून घेतलं होतं कोटिंगसाठी ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि आता हा जो फिश आहे हा व्यवस्थित ह्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. हे बघा. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा प्रॉन्सचा जो मसाला आहे तो स्टफ करायचा आहे. ह्या अशा काना कोपऱ्यामध्ये ह्याला घुसून घुसून बसवायचं. छान टुम्म असा तो हलवा तयार होतो या कॅव्हिटीमध्ये पण. आणि ह्याला आता असं झाकण छान भरलाय हा व्यवस्थित. थोडंसं डोळ्याच्या भागात पण घालू. आणि आता काय करायचं, हे जे तिखट आहे हे कधी पण फिशला ना डोक्याकडून शेपटीकडे जायचं नाही. हे बघा हे असं लावलं की असं पसरतं. तेच उलटं लावलं कारण त्याची खवलं असतात ना
ती आपण काढलेली असतात, त्यामुळे हा असा भाग रफ झालेला असतो, त्यामुळे मसाला ना असा घुसतो त्याच्यामध्ये व्यवस्थित, पूर्ण स्किनला छान लागतो तो. आता हा आपण पलटी कशावर मारायचा माहितीये, ही जी प्लेट घेतली आहे यात थोडीशी कोथिंबीर पण घालू आपण, ह्याच्यावर ह्याला असा झोपवायचा. हा म्हणजे काय, तो रवा त्या साईडनं त्याला छान लागेल. आणि आता आपण शेपटीकडच्या भागाने आपण ह्याला असं मसाला लावून घेऊया. हा मसाला जर खूप पातळ झाला तर तो चिकटत नाही, आणि खूप घट्ट झाला तर जास्त प्रमाणात आपल्या या फिशला लागतो. त्यामुळे काय होतं, खूप मग मसाल्याची चव येते, फिशची चव येत नाही. हे असं लावून भरून व्यवस्थित त्याच्या सगळ्या पार्ट्समध्ये ह्याला आता रवा कोट करूया. ह्याला वरून थोडा रवा आणि तांदळाचं पीठ हे असं व्यवस्थित दाबून दाबून हे बघा कोटिंग करायचं. साईडनं सुद्धा हा रवा असा व्यवस्थित लावून घ्यायचा. अजिबात ह्याला कंजूसगिरी करू नका, कारण नाही तर मसाला सुटेल. आता ह्याला सावकाश प्रेमाने हे बघा व्यवस्थित ह्याला असं दाबून दाबून साईड सुद्धा, आता तुम्ही इथं बघा हे जे साईड्स आहेत म्हणजे आपण ओपन केलं होतं तिथं सुद्धा आपल्याला हा रवा लावायचा आहे सील करण्यासाठी. आता तवा गरम करू आणि फ्राय करायला घेऊ. आता ह्याला मात्र थोडं तेल चढतं लागतं, कारण का माहिती आहे, फिश फ्राय करतोय आपण. डीप फ्राय जरी नसेल, शॅलो फ्रायला सुद्धा तेल जरा व्यवस्थित घालायचं. आणि हा जो आता फिश आहे हा असा उचलून एक्स्ट्रावाला सगळा रवा झाडायचा आणि हा आता तव्यावर असा ठेवायचा. हे थोडंसं ना आपण असं पॅन थोडंसं टिल्ट पण करायचं, म्हणजे ह्या साईडनं पण छान भाजला, कारण हा पूर्ण अख्खा मासा भाजतोय आपण, त्यामुळे त्याला चारी बाजूनी जरासं तेल लागणं गरजेचं आहे. आहा असा व्हायला पाहिजे. आणि हे जे स्टफिंग आहे ना, हे असं मध्ये मध्ये आपण त्याला थोडं दाबत राहायचं, कारण आपण याला काय टूथपिक लावलं नाही, दोरा बांधला नाही, तर ह्याला असं छान थोडंसं मध्ये मध्ये आपण प्रेस करत राहायचं. काय असतं, त्याला पाणी सुटतं, पाणी सुटल्यामुळे हळूच ते बाहेर यायला बघतं, त्याला थोडंसं कौतुक लागतं करायला. त्याला असा उचलायचा आणि पॅनवर ठेवायचा. थोडा मस्त कांदा, त्याच्यावर लिंबू आणि मीठ, असा मस्त भरलेला पॉपलेट रेडी आहे. प्रॉन्सचं स्टफिंग आहे. तुम्ही फक्त ह्याच्यातच नाही तर पांढऱ्या पॉपलेटमध्ये, बांगड्यामध्ये, कोणताही मोठा फिश, सुरमई जर मोठी मिळाली तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सेम स्टफिंग भरून हा तुम्ही भरलेला हलवा किंवा भरलेला सुरमई किंवा भरलेला बांगडा करू शकता. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, माझी फेवरेट आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटते, माझ्या मुलाची फेवरेट आहे, आमच्या घरच्यांची फेवरेट आहे. मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.